दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी, राऊस एव्हेन्यू कोर्टाचा निर्णय। मुंबई भाजपच्या निवडणूक प्रमुखांची दुपारी बैठक। महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीसाठी नेमलेले प्रभारी नेते खासदार दिनेश शर्मा, आशिष शेलार आणि प्रसाद लाड, प्रवीण दरेकर उपस्थित राहणार। महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी क्लीन चिट, सध्या सुरू असलेल्या सुनावणीशी संबंध नाही। छगन भुजबळांची महाराष्ट्र सदन सुनावणी प्रकरणी स्पष्टीकरण। महादेव जानकरांनी परभणी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पंकजा मुंडेंची उपस्थिती। उत्तर नागपूरमधील पिछाडी यंदा भरून काढणार। उत्तर नागपूरमधून यंदा किमान 30 ते 40 हजारांची आघाडी घेऊन नितीन गडकरींकडून विश्वास व्यक्त। छत्रपती संभाजीनगरच्या उमेदवारीबाबत मुख्यमंत्र्यांची संभाजीनगर शहरातील आमदारांसोबत बैठक। शिवसेनेकडून भुमरे, विनोद पाटील, राजेंद्र जंजाळ हे इच्छुक। विनायक मेटेंचे लहान बंधू रामहरी मेटे जय शिवसंग्राम संघटनेसह महायुतीत सहभागी होण्याची शक्यता। 2 ते 3 दिवसात रामहरी मेटे घेणार निर्णय। महायुतीच्या शिरूर लोकसभा मतदारसंघाची आज समन्वय बैठक। मंत्री चंद्रकांत पाटील आणि उदय सामंत राहणार उपस्थित। भाजपनं देशाला धर्माची आणि जातीची कीड लावली। काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदेंची प्रचारादरम्यान भाजपवर टीका। वंचितनं 7ही जागांवर पाठिंबा दिल्यास अकोल्याच्या जागेवर पुनर्विचार व्हावा असं काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटतं। अकोल्याच्या जागेबाबत हायकमांडला कळवू, विजय वडेट्टीवारांचं स्पष्टीकरण। अकोल्याच्या जागेवर प्रकाश आंबेडकरांना समर्थन देण्याची काँग्रेसची तयारी। आंबेडकरांनी 7 जागांवर समर्थन देण्याची तयारी दाखवल्यानंतर काँग्रेसच्या हालचाली। धुळ्याचे माजी पोलीस अधीक्षक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात। वंचितकडून अब्दुल रेहमान यांना उमेदवारी जाहीर। राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे काल रात्री अचानक दिल्लीला रवाना। शरद पवारांसोबत बैठक आणि त्याबरोबर सुप्रीम कोर्टात काम असल्यानं दिल्लीला जात असल्याची एकनाथ खडसेंची माहिती। स्टार प्रचारकांकडे 1 लाखापेक्षा जास्त रोकड सापडल्यास होणार कारवाई, निवडणूक आयोगाचा इशारा। अमरावती भाजपनं नवनीत राणांच्या विजयासाठी आखला मेगा प्लॅन। अमरावतीत भाजपचे अध्यक्ष प्रवीण पोटे यांच्या कार्यालयात भाजपची महत्त्वाची बैठक। कोणत्याही परिस्थितीत स्वतःहून काँग्रेस पक्षाचा राजीनामा देणार नाही। काँग्रेसनं वाटल्यास हवी ती कारवाई करावी। रामटेक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या किशोर गजभियेंचं वक्तव्य। शरदचंद्र पवार गटाचे नेते रमेश बारसकरांची पक्षातून हकालपट्टी। वंचितकडून माढ्याची उमेदवारी जाहीर होताच बारसकरांना केलं बडतर्फ। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीत भाजपची आढावा बैठक। हेमंत पाटलांच्या उमेदवारी बदलण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातून पदाधिकारी आग्रही। हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील वर्षा निवासस्थानी हेमंत पाटलांच्या उमेदवारी विरोधात भाजपची बैठक। अनिल परबांचं दापोलीतील रिसॉर्ट तुटणार। दापोलीतील रिसॉर्टवर पुढील कारवाईसाठी किरीट सोमय्या रत्नागिरीत। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी घेतली शरद पवारांची भेट। प्रवीण गायकवाड माढा लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक। सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवला शरद पवारांचा साताऱ्यातला कॉलर उडतानाचा फोटो। किती बी येऊ द्या समोर, त्यांना एकटा बास, अशाचं गाणं फोटोला जोडलं। निवडणुकीच्या तोंडावर दादर माही मतदारसंघातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर। विभाग प्रमुख गिरीश धानुरकर यांचा आमदार सदा सरवणकर आणि समाधान सरवणकर यांच्यावर आरोप करत पदाचा राजीनामा। मुंबईतील कोस्टल रोड सुरू होऊन 15 दिवस झाले तरी अद्यापही या मार्गावरून बेस्टची सेवा सुरू झालेली नाही। बससाठी स्वतंत्र मार्गिका राखीव असतानाही बेस्टचं अद्याप नियोजन नाही। संपूर्ण मार्ग सुरू झाल्यानंतर बेस्ट बस ठरवले जातील, बेस्टची माहिती। मुंबई शहर आणि उपनगरातील गृह खरेदीचा सकारात्मक दिशेने प्रवास। वर्षभरात मुंबईत 1,32,000 घरांची विक्री। उन्हाळी सुट्टीमुळे रेल्वेकडून साप्ताहिक विशेष गाड्यांना मुदतवाढ। यात मुंबई जयपूर, मुंबई अजमेर गाड्यांचा समावेश। जास्त फास्ट फूड खाल्ल्यानं मुलांमध्ये स्टोन आणि कॅन्सर होण्याच्या प्रमाणात वाढ, तसंच कुपोषणाचं प्रमाण देखील वाढलं। संशोधनातून माहिती समोर। चंद्रपूरसह विदर्भातील काही भागात पुढील 2 दिवस उष्णतेची लाट। नागपूर वेधशाळेचा इशारा। सध्या विदर्भातील पारा 40 अंशांच्या घरात।
यंदा मार्च महिन्यात राज्यातील 33 जणांना उष्माघाताचा फटका. उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून सावधानतेचा इशारा. पुढील 2 दिवस मुंबईत उष्णतेच्या लाटेचा अंदाज. तापमान 40 अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरमध्ये उष्माघाताचे 100 रुग्ण. छत्रपती संभाजीनगरमध्ये पारा 39 अंशांवर. व्यावसायिक एलपीजी 19 किलोचा गॅस सिलेंडर 30 रुपयांनी स्वस्त. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल नाही. महावितरणच्या वीज दरात आजपासून वाढ. वीज बिलात सरासरी 7.5% वाढ तर स्थिर आकारातही 10% दरवाढ. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी. छगन भुजबळांना दिलासा दिल्याच्या विरोधात अंजली दमानी यांची याचिका. नगर अर्बन बँक बोगस कर्ज घोटाळ्याप्रकरणी आज आणि उद्या महत्त्वपूर्ण सुनावणी. अटकेत असलेल्या अमित पंडित यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी तर राजेंद्र लुणिया, कर्जदार प्रवीण लहारे आणि अविनाश वैकर यांच्या जामीन अर्जावर युक्तिवाद. मनोर वाडा भिवंडी राज्यमार्गाची दयनीय अवस्था. वाडा मनोर महामार्गावर करळगाव इथे पूल धोकादायक बनल्यानं महामार्ग अवजड वाहतुकीस बंद. भिवंडी शहरातल्या फंडोलेनगर परिसरातील यंत्रमाग कारखाना अचानक कोसळला. कारखान्यामध्ये 8 मजूर काम करत होते. कारखाना कोसळल्यानं 3 कामगार जखमी. नाशिकच्या सटाणा शहरातील वृंदावन मार्केटमधील कपड्याच्या दुकानाला भीषण आग. लाखो रुपयांचं नुकसान. अमरावतीच्या विजिलँड सेंटरमधील साईनाथ मार्केटमध्ये मध्यरात्री भीषण आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. पालघरच्या वाडा भिवंडी महामार्गावर वैतरणा नदीच्या पुलाजवळ ट्रकला भीषण आग. आगीत ट्रकमधील संपूर्ण गहू जळून खाक. पुण्यातील बोराटे वस्तीत एका इमारतीबाहेर उभे असलेल्या टेम्पो आणि कारला आग. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. लग्नासाठी बस्ता घेऊन गावाकडे निघालेल्या तरुणाच्या दुचाकीला एसटीची धडक. अपघातात त्याच्यासह बहीण आणि भाचीचा जागीच मृत्यू. तासगाव तालुक्यातील मांजरेड येथे ड्रग्ज तयार करण्यासाठी लागणारे 11.5 लाखांचे केमिकल जप्त. केमिकल कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळ इथे ड्रग्ज कारवाईशी संबंधित संशयितांनीच ठेवले असल्याची माहिती. आयकर विभागाच्या कारवाईविरोधात काँग्रेसच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. 135 कोटींच्या नोटीसीचं प्रकरण. प्राप्तिकर विभागाची काँग्रेसला पुन्हा एकदा कर थकबाकीची नोटीस. 2014-15 ते 2016-17 या वर्षांसाठी 1,745 कोटी रुपयांची कर थकबाकी. उत्तर प्रदेशमधील ज्ञानवापी परिसरातील व्यास तळघरात पुजेच्या विरोधातील याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. मध्य प्रदेशातील धारभोशालेच्या एएसआय सर्व्हेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय घेणार सुनावणी. अत्यंत अभ्यासपूर्ण आणि विचारपूर्वक केलेली मांडणी. संयत अभिनय, उत्तम पटकथा, देखणं छायाचित्रण, परिणामकारी पार्श्वसंगीत. रणदीप हुड्डा, अंकिता लोखंडे आणि संपूर्ण टीमचं मनपूर्वक अभिनंदन. प्रसाद ओकनं केली स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाची प्रशंसा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.